आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सांगलीत शिक्षक पित्याकडून मुलीला अमानुष मारहाण, मुलीचा दुर्दैवी मृत्यू। नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मारहाण। एअर इंडियाच्या विमानातील आणखी एक तांत्रिक बिघाड उघड, दिल्लीहून हाँगकाँगला जाणाऱ्या बोईंग 787 मध्ये तांत्रिक बिघाड। अहमदाबाद दुर्घटनेपूर्वी 1 जून रोजीची घटना। धडकी भरवणाऱ्या प्रकारानंतरही विमान हाँगकाँगमध्ये सुखरूप उतरलं। एअर इंडियाकडून तिकिटाच्या रकमेची परतफेड करणार, रद्द उड्डाणांच्या तिकिटाची रक्कम प्रवाशांना परतफेडीने देणार। पालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील जमीन खचली, मुख्यमंत्र्यांनी राजकोट किल्ल्याची पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी, वैभव नाईक यांची मागणी। शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांनाच कामाला झुंपलं। बुलढाण्याच्या सिनगाव जहांगीर गावाच्या शाळेतील शिक्षकांचा प्रकार, या प्रकरणाची चौकशी केली जाईल, शिक्षण मंत्री दादा भुसेंची ग्वाही। आपल्याला विनंती आहे, असं जर काही झालेलं असेल तर ती चुकीची गोष्ट आहे, याचं निश्चितपणे चौकशी करू। आपल्याला विनंती आहे, असं जर काही झालेलं असेल तर ती चुकीची गोष्ट आहे, याचं निश्चितपणे चौकशी करू। इंदापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा भाजप प्रवेश निश्चित। प्रवीण मानेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। शरद पवार गटातून बाहेर पडत प्रवीण मानेंनी इंदापुरात लढवली होती अपक्ष निवडणूक। भारतीय सैन्यानं रेखाचित्र जारी केलेले दहशतवादी वेगळेच, तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी ते नाही, एनआयए तपासातून माहिती उघड, सूत्रांची माहिती। इस्रायल इराण युद्धाचा भारताला फटका, शेअर बाजारात जवळपास 600 अंकांनी घसरला। कच्च्या तेलाच्या किमतीतही 3% वाढ। रोबोटॅक्सी लॉन्च, रस्त्यावर धावणार आता ड्रायव्हरलेस कार, एलन मस्क यांची मोठी घोषणा। ऑस्टिनमध्ये टेस्ला रोबोटॅक्सी सेवा सुरू, पहिल्या ट्रिपची किंमत $4.20 अमेरिकन।